हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनेल अँड दिस इज सुप्रिया। तर मी आज चाललेली आहे अलिबाग पासून 1 तासाच्या अंतरावर असलेल्या अरण्या रिसॉर्टला। इथे जाण्यासाठी ऑटोने मी पोहोचले मुलुंड स्टेशनला। तिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारी मी ट्रेन पकडली। त्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला उतरले। तिथून गेटवे ऑफ इंडियाला जाणारी मी बस पकडली। त्या बसचं तिकीट होतं 6 रुपीज। त्यानंतर मी पोहोचले गेटवे ऑफ इंडियाला। तिथे तुम्हाला मालदार, अजंठा अशा प्रकारच्या बोट आहेत। प्रत्येक बोटचे चार्जेस वेगळे आहेत। स्क्रीनवर तुम्हाला टाइम दिसत असेल, या टाइमनुसार गेटवे ऑफ इंडियावरून अलिबागला बोट जातात। तर मी 150चं अजंठा बोटचं तिकीट घेऊन या बोटने मी प्रवासाला सुरुवात केली। बोटने मांडवा जेट्टीला जाण्यासाठी 1.5 तास लागतात। तर मग अशा प्रकारे मांडवा जेट्टीला आले। तिथून बाहेर आल्यावर मांडवावरून अजंठा बस तुम्हाला अलिबागपर्यंत सोडते। तिथून ऑटोने मी पोहोचले रिसॉर्टला। त्यानंतर मी अरण्या रिसॉर्ट इथे आले। हे रिसॉर्ट एकदम भारी आहे। इथे आल्या आल्या तुम्हाला हे वेलकम ड्रिंक भेटेल। इथे आल्यावर मस्त बाथटब असणारी रूम मी घेतली। त्या रूममध्ये तुम्हाला डायनिंग एरिया, लायब्ररी, मोठा बाथटब आहे। इथे तुम्ही मस्त त्याच्यामध्ये आंघोळ करू शकता। इव्हनिंगला स्विमिंगमध्ये मस्त स्विमिंग करू शकता। इथे असा मोठा असा पूल आहे, स्विमिंग पूल। त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी मस्त मेंटेन केलेला आहे। तुम्ही तिथे बसून तुमच्या ऑफिसचं वर्कसुद्धा करू शकता। इथे मोठी अशी बुक लायब्ररी आहे। मस्त टाइम स्पेंड करू शकता। इथे आल्यावर असं वाटतं खरंच अरण्यात आले। मस्त हिरवीगार झाडी आहेत। मॉर्निंगला सकाळी इथे बसून मस्त ब्रेकफास्ट केला। यांचा ब्रेकफास्ट खरंच खूप सुंदर आहे। त्यानंतर लेक व्ह्यूला आले। इथे तुम्ही मस्त फोटोशूट करू शकता। मस्त तुमच्या लव्हनसोबत इथे टाइम स्पेंड करू शकता। यांच्या या रूमचे टाइप्स खरंच खूप भारी आहेत। आणि चला आपण यांचे कसे कोणकोणते रूम आहेत ते एक्सप्लोर करूया। एकदम भारी स्पेशियस रूम तुम्हाला दाखवते मी। चला आपण बघूया। इथे पण पेंटिंग बॅक साईडला खूप छान मस्त आहे। आणि बेडरूम तर बघा तुम्ही किती मस्त आहे। आणि हा बाहेर बाल्कनीचा व्ह्यू आहे। इथे तुम्हाला कबर्ड्स वगैरे या गोष्टी सुद्धा आहेत अवेलेबल। आणि आता यांचं आपण बाथरूम बघू। एकदम छान मस्त स्पेशियस बाथरूम आहे। त्यानंतर मी आले लंच करण्यासाठी। त्यांनी ज्या पद्धतीने ते अरेंज केलं होतं, खरंच यांचं जेवण खरंच खूप टेस्टी आहे। तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत या अरण्या रिसॉर्टला नक्की विजिट करा आणि तुमची 1 डे पिकनिकची ट्रिप एकदम धमाल करा। आणि व्हिडिओ आवडली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये।